तर बघा मी ना गावाला आली आहे. गावाला माझ्या भावाच्या घराच्या समोरच हे झाड आहे. हे झाड कशाचं आहे तर लिंबाचं आहे. आणि ह्या लिंबाच्या झाडाला एवढी जी लिंब येतात लय म्हणजे लय, जवळजवळ ह्या लिंबाचा बुडका आहे ना, ह्या बघा बुडका आहे का लिंबाचा, ह्या बुडक्यापासून ह्या बघा दिसते का तुम्हाला इथे लिंबू आलेले, ह्या बुडक्यापासून जवळ शेंड्यापर्यंत पाला नाही या लिंबाला, एवढी ह्या लिंबाला लिंब आलेली आहे इथं. आणि जेवढी माणसं तोडतील ना, हा गेलीत ना, जाऊ द्या मरू द्या. होय जाऊ द्या. वडील आहेत, वडील माझ्या संग बोलतात. तर तुम्हाला वाटेल की असं काय बोलते तर वडिलांना बरं का, माझ्या वडिलांना प्यारले झालेलं आहे, त्यांना बोलायला येत नाही. म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष झालं त्यांना बोलायला येत नाही. तर पहिलं बोलत होतं, मुकं नव्हतं बरं का, माझा वडील बोलत होतं, पण त्यांना आहे ना मेंदूमधला प्यारले झालेला आहे. तर त्यामुळे त्यांची जी आपली मेंदूची नस असते ना तीच डायरेक्ट ब्लॉक झालेली आहे. आणि वडील आहेत बरं काही तर नाही ते सांगितलं असतं. तर बघा, तर हे झाड आहे ना, त्यांच्यासमोर सांगायला पण चांगलं वाटत नाही ना, असं आहे बरोबर का नाही. तर हे झाड आहे ना, ह्याला इतकी जी लिंब येतात ना, लय म्हणजे लय लिंब. बरं ह्या झाडाला 12 महिना 18 का लिंबू लागलेली आहे. इथं कधीच ह्याची लिंब बंद होत नाहीत. पावसाळ्याची तर विचारूच नका, पावसाळ्याचं पूर्ण हातरून होतंय असं, म्हणजे खाली झाडाच्या खाली पावसाळ्याचं पूर्ण हातरून होतंय लिंबांनी, एवढी लिंब असतात. तर ह्या लिंबाच्या झाडाखाली इतकं जी छान, ह्या बघा बसायला पण चांगलं आहे बरं का. हे बघा बसायला आहे. इकडं कोण बसलं या, बसलं नाही म्हणजे चांगलं झोपलंय गुरगुरा. तर हे मांजर आहे ना, ह्याला बसायला ठेवलेलं आहे बरं का मांजरांना. हे तर हे गारवा आहे ना चांगला, तर हे गारव्याला बसतं, हे मांजर बसतं इथं, कुत्री पण बसते तर गारवा असल्यामुळं चांगला. आणि इकडे हे ह्या बघा शौर्य, आर्या आणि बाई बसली आपली मोबाईल बघत. तर खेडेगावाला बघा ना किती छान असते ना, कुठं पण माणूस झाडा झुडपाखाली बसतं या आणि हे करतं या. मुंग्याला येत, मुंग्या ह्याच्यावरती झाडावरती लय मुंग्या येत. ह्याचं नुसतं ह्याचंच नाही बरं का, त्या लिंबाचंच नाही झाड, तर आंब्याचं पण झाड आहे ह्याच्यामध्ये. आणि आंबं तर एवढं लागलेलं आहेत ना, मरणाचं आंबं लागले आहेत. आई म्हणली, म्हणजे हे सगळीच घरातली म्हणजे लय आंबं लागलं होतं, पण हे पावसामुळं सगळं आंबं खाली गळून पडले. तर म्हणजे बारीक बारीक जे येतात ना आंबं, ते सगळं गळून पडलेलं आहेत. तर थोडंफार आहेत बरं का, लय आंब्याची पण झाडं आहेत. आम्ही होतो तेव्हा नव्हती कशाची झाडं एवढी सहसा आमच्या इकडं नव्हती, पण आता या पोरांनी लय लावलेली आहेत झाडं, तर लय आंबं येतात. आणि हे बघा, तर बसलोय आम्ही आपलं निवांत, काही करमत नाही बरं काही इथं एवढं, कारण सगळी कामात त्याला जातात आपले. मी बसले पोरांना घेऊन. अश्विनी असती या, आली अश्विनी पण आता. अश्विनी म्हणजे माझी बहिणी. आता हे म्हणतात फुल कसे लावले, ते पोरींनी लावले मला, छान दिसते का. अश्विनीचं चाललंय का. तर चला आता एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी झाडं दाखवते बरं का. ही पुढची सगळी झाडं दाखवते. आता जरा वडील माझं काय म्हणते ते बरं, थोडं वडील तिकडे गेलेत तर सांगतो तुम्हाला. माझ्या वडील आहेत ना, त्यांना प्यारले जवळजवळ 10 वर्षापूर्वी झाला होता. त्यांना निप्पाणीला पण नेलं होतं बरं का बाबांनी, 2-3 वेळा नेलं होतं निप्पाणीला, पण त्यांचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं. आणि ऑपरेशन करून पण डॉक्टर काय म्हणलं की कधी कधी हे ऑपरेशन, आमच्या शेजारच्याच गावातलं एक माणूस आहे त्यांना पण असंच होत होतं. त्यांचं ऑपरेशन केलं तर त्यांचं असं म्हणजे ऑपरेशन करून पण कुणाकोणाचं ऑपरेशन सक्सेस होत नाही. मग माझा भाऊ काय म्हटलं तर की काय करायचं आहे ना, काय कुणाचं वडील मुकच असतं पहिल्यापासून, तर आपण काय केलं असतं, मुकच असतं आपलं बाप, तर का आपण काय केलं असतं. मग असं समजायचं आपला बाप पहिल्यापासून मुक आहे, म्हणून ऑपरेशन नको म्हणले, तर आपल्यात आहे ना तोपर्यंत असू द्या, कशाला ते ऑपरेशन करून आधू करायचं या. आणि परत डॉक्टरांनी सांगितलंय पण ना, जर ऑपरेशन सक्सेस पण नाही होऊ शकत, म्हणजे आता त्यांचं वय पण म्हणजे चोकोप आहे पूर्ण आहे ना, त्यांची नस जी आहे ना ती चोकोप आहे. आणि त्यांना आहे ना दवाखान्यात जरी नेलं ना, असं काही दुखायला लागलं ना दवाखान्यात, पण डॉक्टर लोक इंजेक्शन सुद्धा देत नाहीत. त्यांचं म्हणजे पॅरलेसवाल्यांचं लय अवघड असते. तर त्यामुळं बरं का वडिलांसमोर मी काही सांगितलं नाही. ते मग म्हणतात मला न्या दवाखान्यात, पण डॉक्टरांनी पोरांना सांगितले ना, म्हणजे माझ्या भावांना, त्यामुळं भाऊ म्हणतात मग जाऊ दे असू दे नाही का असं. तर चला एवढंच व्हिडिओ स्टॉप करते. आपली बसले होते इथं, त्यामुळं मग म्हणलं काढावा व्हिडिओ एखादा. तर चला एवढंच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.